Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतल्या आझाद मैदानावर 5 दिवस उपोषण झालं। हजारो लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईत धडकले। सलग 5 दिवस हे उपोषण चाललं आणि 5व्या दिवशी मनोज जरांगे पाटलांच्या जवळपास सगळ्या मागण्या मान्य करण्यात आल्या आणि त्यातली प्रमुख मागणी जी होती ती म्हणजे हैदराबाद गॅजेटियर नुसार मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे। मात्र याच्या आधीपर्यंत इतर दस्तऐवजांच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र दिले जात होते। वडिलांच्या डॉक्युमेंट्सनुसार वडिलांच्या कुणबी प्रमाणपत्रानुसार त्यांच्या पुढच्या पिढीला कुणबी प्रमाणपत्र दिले जात होते। त्यामुळे आतापर्यंत किती मराठा समाजातल्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेले आहेत, त्यातले किती अर्ज आतापर्यंत पेंडिंग आहेत आणि यासाठी आतापर्यंत एकूण किती दस्तऐवज तपासण्यात आलेले आहे याचा सगळा थक्क करणारा डेटा आता मुंबई तकच्या हाती लागलेला आहे। त्यामुळे आतापर्यंत किती कुणबी प्रमाणपत्र आतापर्यंत दिले गेलेले आहेत, त्यातले काय काय पेंडिंग आहेत, किती अर्ज पेंडिंग आहेत, ही सगळी माहिती आपण समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। तर सगळ्यात आधी स्क्रीनवर दिसत असलेल्या या ग्राफिकच्या माध्यमातून आपण कुणबी नोंदींचा संपूर्ण डेटा समजून घेणार आहोत। तर मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे आतापर्यंत जो दस्तऐवज तपासला गेलेला आहे तो आहे 2,21,52,000 इतके दस्तऐवज आतापर्यंत कुणबी नोंदींसाठी तपासण्यात आलेला आहे। आता त्यातले किती कुणबी नोंदी सापडल्या आहेत तर 47,845 इतक्या कुणबी नोंदी 2,21,52,000 दस्तऐवज तपासल्यानंतर सापडलेले आहेत आणि 47,845 नोंदी सापडल्यानंतर किती जणांना, किती मराठा लोकांना कुणबी प्रमाणपत्र दिले गेलेले आहे तर तो आकडा आहे 2,38,559 इतका। ऑक्टोबर 2023 ते 22 ऑगस्ट 2025 पर्यंतचा हा सगळा डेटा आहे। आता मराठवाड्यातल्या 8,850 गावांपैकी एकूण किती गावांमध्ये कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत याचा सुद्धा डेटा आता आपल्या समोर आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सगळ्या गावांपैकी 166 गावांमध्ये कुणबी नोंदी सापडल्या आहेत। जालन्यात 229 गावांमध्ये कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत। परभणीच्या 161 गावांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत। हिंगोलीच्या 163 गावांमधल्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत। नांदेडमध्ये 105 गावांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत। बीडच्या 529, लातूरच्या 41 आणि धाराशिवमध्ये 123 इतक्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत। एकूण जर ही मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांच्या गावांमधली कुणबी नोंदी सापडलेल्या गावांची जर ही आकडेवारी बघितली तर 1,516 फक्त इतक्या गावांमध्ये कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत। खरं तर थक्क करणारी ही आकडेवारी आहे। आता महाराष्ट्र शासनाने जी पुढची माहिती दिलेली आहे ती सुद्धा आपण सविस्तरपणे समजून घेऊ शकतो। तर महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आलेली ही माहिती आहे ज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती किती नोंदी सापडलेल्या आहेत हे स्पष्टपणे दिलेलं आहे। मगाशी आपण ग्राफिकमध्ये मराठवाड्यातल्या कोणत्या गावामध्ये किती नोंदी सापडल्या आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती नोंदी सापडलेल्या आहेत हे आपण मगाशीच्या ग्राफिकमध्ये बघितलं। मात्र इथे आपण स्पेसिफिक कोणत्या जिल्ह्यात किती नोंदी सापडलेल्या आहेत हे आपण समजून घेऊ शकतो। तर हा जो टोटल आकडा आहे मराठवाड्यात आतापर्यंत सापडलेल्या नोंदींचा तर तो आकडा आहे 47,845 आणि जिल्हानिहाय जर ही आकडेवारी बघितली तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 4,613 कुणबी नोंदी सापडल्यात। जालनामध्ये 5,027, परभणीमध्ये 3,781, हिंगोलीमध्ये 4,356, नांदेडमध्ये 22,515, लातूरमध्ये 984 आणि धाराशिवमध्ये 4,819 अशा एकूण 47,845 कुणबी नोंदी मराठवाड्यातल्या या 8 जिल्ह्यांमध्ये सापडलेल्या आहेत। आता यातल्या स्कॅनिंग केलेल्या नोंदी किती आहेत तर ही टोटल आकडेवारी जर स्कॅनिंग केलेल्या नोंदींची आपण बघितली तर त्यात 47,546 इतक्या नोंदी स्कॅन करण्यात आलेल्या आहेत आणि यातल्या वेबसाईटवर अपलोड केलेल्या नोंदींची संख्या काय आहे तर सगळ्या 8 जिल्ह्यांची मिळून 47,546 म्हणजे जवळपास स्कॅनिंग केलेल्या सगळ्या नोंदींची संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेली ही संख्या आहे। आता 24/10/2023 पासून आज अखेरपर्यंत म्हणजे 28/8/2025 पर्यंत प्राप्त प्रमाणपत्र अर्जांची ही संख्या आहे। म्हणजे
28/8/2025 पर्यंत 24/10/2023 ते 28/8/2025 पर्यंत जे ऍप्लिकेशन्स कुणबी प्रमाणपत्रासाठी देण्यात आलेले होते त्यांची इथे संख्या देण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगर मधून 19,694 अर्ज करण्यात आलेले होते, जालन्यामधून 14,409 इतके अर्ज करण्यात आलेले होते, परभणीमधून 12,787 अर्ज करण्यात आलेले होते, हिंगोलीमधून 8,680, नांदेडमधून 4,303, बीडमधून 1,63,382, लातूरमधून 2,225 आणि धाराशिवमधून 14,119 अर्ज कुणबी प्रमाणपत्रासाठी करण्यात आलेले होते। यातली जर आकडेवारी आपण बघितली तर बीड जिल्ह्यातून सगळ्यात जास्त अर्ज कुणबी प्रमाणपत्रातून करण्यात आलेले होते, जवळपास 1,63,382 इतका मोठा आकडा हा बीड जिल्ह्यातला आहे। आता निर्गमित जात प्रमाणपत्रांची संख्या किती आहे, म्हणजे इश्यूड केलेले जे प्रमाणपत्र आहेत त्यांची किती संख्या आहे, तर 19,694 संभाजीनगरच्या 19,694 पैकी 19,654 जे प्रमाणपत्र आहेत, जे अर्ज आहेत ते निर्गमित करण्यात आलेले आहेत। जालन्यातले 14,409 पैकी 14,375 अर्ज निर्गमित केलेले आहेत, 12,787, परभणीच्या 12,787 अर्जांपैकी 12,725 अर्ज निर्गमित केलेले आहेत, परभणीच्या 8,680 पैकी 8,679 अर्ज जे आहेत ते निर्गमित करण्यात आलेले आहेत, हिंगोलीच्या 4,303 अर्जांपैकी 4,295 अर्ज जे आहेत ते इश्यूड करण्यात आलेले आहेत, निर्गमित करण्यात आलेले आहेत, बीडच्या 1,63,382 अर्जांपैकी 1,63,123 इतके जात प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आलेले आहेत। त्यानंतर लातूरचे 2,225 अर्जांपैकी 2,209 जात प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आलेले आहेत, तर धाराशिवचे 14,191 प्रमाणपत्रांपैकी अर्जांपैकी 13,961 इतके प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आलेले आहे। आतापर्यंत म्हणजे 28/8/2025 पर्यंत निर्गमित करण्यात आलेल्या मराठा कुणबी प्रमाणपत्रांची यादी जर आपण टोटल बघितली मराठवाड्यातली तर ती होते 2,39,021 इतका मोठा हा आकडा आहे, असा हा आकडा आहे। आता यातले नामंजूर केलेले अर्ज किती होते, रिजेक्ट केलेले अर्ज किती होते, तर संभाजीनगर मधले 40 अर्ज होते जे नामंजूर करण्यात आलेले होते, रिजेक्ट करण्यात आलेले होते, जालन्यातले 19 अर्ज होते, त्यानंतर परभणीतले 21, हिंगोली 1, नांदेड 8, बीड 93, लातूर 16 आणि धाराशिव मधले 230 असे एकूण 428 जे अर्ज होते कुणबी प्रमाणपत्रासाठी ते रिजेक्ट करण्यात आलेले होते। आणि आता यातले पेंडिंग अर्ज किती होते ते सुद्धा समजून घेणं महत्त्वाचं आहे। तर संभाजीनगर जिल्ह्यातला एकही अर्ज पेंडिंग नाहीये, इथे आपण बघू शकतो की 0 असा आकडा देण्यात आलेला आहे। जालना जिल्ह्यातले 15 अर्ज पेंडिंग आहेत, परभणी जिल्ह्यातले 41 अर्ज पेंडिंग आहेत, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यातले सुद्धा एकही अर्ज पेंडिंग नाहीयेत, बीड जिल्ह्यातले 166 अर्ज आतापर्यंत पेंडिंग आहेत, तर लातूर आणि धाराशिव इथले सुद्धा कोणतेही अर्ज पेंडिंग नाहीये। जर टोटल पेंडिंग अर्जांची जर आपण आकडेवारी बघितली तर 222 इतका हा आकडा आहे, तो 222 अर्ज आतापर्यंत जे आहेत ते पेंडिंग आहेत। जवळपास मराठवाड्यातल्या या 8 जिल्ह्यातल्या 8,550 गावांपैकी 1,516 गावांमध्ये या कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत, उर्वरित गावांमध्ये कुणबी नोंदी सापडलेल्या नाहीयेत। परंतु 2 सप्टेंबरच्या GR नुसार हैदराबाद गॅजेट लागू केल्यामुळे ज्या गावात नोंदी आढळलेल्या नाहीयेत तिथल्या मराठा समाज बांधवांना तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक या गाव पातळीवरच्या समितीमार्फत 12 ऑक्टोबर 1967 पूर्वीचं संबंधित क्षेत्रात ते रहिवासी असल्याचा दाखला द्यावा लागणारे प्रतिज्ञापत्र त्यांना द्यावा लागणार आहे आणि त्यानंतर समिती व सक्षम अधिकारी या जात प्रमाणपत्र अर्जासंबंधी चौकशी करेल आणि त्यानंतर हे जे कुणबी प्रमाणपत्र आहे ते दिले जाणार आहे। आता हैदराबाद गॅजेटियर लागू केल्यानंतर किती मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। या सगळ्या संदर्भात पुढचे अपडेट जाणून घेण्यासाठी मुंबई तकला जर आपण सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेटसाठी बघत रहा मुंबई तक। धन्यवाद।